गोष्टीनं मला खूप जास्त पस्तावा होत होता. त्याच्या आधीच मी सकाळी उठून छान आंघोळ वगैरे करून घेतली, कारण की आज सोमवार आता यांना पण सुट्टी होती. त्यानंतर दोघं पण मस्त तयारी करून बाहेर गेलो. सगळ्यात पहिले मी बँकेमध्ये गेले. बँकेमधून डायरेक्ट घरचं शूट करून, कारण की बाहेरनं खूप जास्त पाऊस चालू होता म्हणून मला किराणा घेताना काही शूट करता आलंच नाही. बाजारात गेले होते. बाजारातून मी मस्त 2-3 किलो कैऱ्या घेऊन आले तो लोणचं करण्यासाठी, कारण की माझं लोणचं अजूनही व्हायचंच होतं. मला स्वस्त भात भेटला ना, मग घेऊन आली. छान इकडे पण टोपल्यामध्ये काढून घेतल्या. टोपल्यामध्ये काढून झाल्यानंतर हवेशीर सुकायला ठेवलं पुसून. नंतर डायरेक्ट मी स्वयंपाकास लागली, कारण की भरपूर वेळ झाला होता स्वयंपाकाला. अजून पण माझा स्वयंपाक व्हायचाच होता. 9 वाजून गेलो. त्यानंतर पहिले सगळ्यात पहिले मी वरण भाताचा कुकर लावून दिला. त्यानंतर मस्त इकडे हिरव्या मिरचीचा ठेसा करून घेतला. आणि ठेसा मला अजिबात मिक्सरमधला आवडतच नाही, मी वाटूनच करत असते नेहमी. त्यानंतर वरण भात माझा शिजून गेला होता. मस्त छान वरणाला फोडणी वगैरे देऊन दिली. छान जेवण वगैरे करून घेतलं. जेवण वगैरे झाल्यानंतर मी माझ्या जेवढ्या पण कैऱ्या सुकून गेल्या होत्या त्या पूर्ण एका ठिकाणी जमा करून घेतला. मस्त छान 3 वाट्या मीठ टाकून घेतलं. थोडीशी हळद टाकून दिली. छान असं मिक्स करून घेतलं, कारण की रात्रभर तसं हळद मीठ लावून ठेवा लागते. आता याची रोजची जर रेसिपी हवी असेल ना तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुन्हा ब्लॉग.